दिवाळीच्या सुट्ट्या नुसताच लागल्या होत्या. रविवार होता, त्यामुळे ठरवलं की बाहेर कुठंतरी फिरायला जायचं आहे. फिरायचं कुठं हे नक्की ठरत नव्हतं. म्हटलं गाडीत बसल्यावर बघू कुठे जायचं आहे. तर नेहमीप्रमाणे गाडी वळाली सांगली मिरज हायवेला. मग लक्षात आलं आपण एकतर गाणगापूरला चाललो आहोत किंवा आमचे कुलस्वामी आहे मुचुंडी दरेश्वर तिथे, किंवा दानम्मादेवी गुड्डापूरला. कारण की ह्या 3 गोष्टींशिवाय आम्ही कुठंच जात नाही ह्या रूटवरून. अशा प्रकारे गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला आहोत. ह्यावेळी प्रवासात आम्ही दोघेच होतो. बेस्ट पॉलिसी होती की शांततेत प्रवास चालला होता आणि असं सुंदर निसर्ग होता. लोक म्हणतात की निसर्ग पाहायचा असेल तर पहाडी प्रदेशात जम्मू काश्मीर हिमाचलला जायला पाहिजे. नाही, आमच्या मिरज सांगली हायवेला येऊन पहा, सुंदर असा हायवे तयार झालेला आहे आणि निसर्ग तर एकदम रम्यच आहे. अगदी दुपारचा व्हिडिओ आहे 1-1:30च्या दरम्यानचा, तरी एवढं सुंदर आकाश आहे. हायवे असा शांत असतो, त्यामुळे ड्रायव्हिंग करायला खूप छान वाटतं. नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी करता आम्ही निघालो आहोत. हे तुम्हाला दिसत आहे. तर ह्यावरून असं वाटतं मला की तासाभरात पाऊस पडेलच, आणि तेच घडलं. पुढं थोडं गेल्यानंतर जतमध्ये गेल्यानंतर पावसाची थोडीशी झलक दिसली, पण हा पाऊस असा खूप नव्हता की वाटलं खूप वेळ राहील, पण असं खूप नव्हता हा पाऊस. लिमिटेड अमाऊंटमध्ये नेहमीप्रमाणे तो पडून गेला. त्याने त्याचं थोडंसं दर्शन दिलं आणि निघून गेला. नंतर पुन्हा आभाळ भरून आलं होतं. आमचा प्रवास सुखद चालला होता. हे पहा, आमच्या सांगलीमध्ये उतरलेले ढग दिसत आहेत ना. बघा, एकेकाळी इथे पाऊस नसल्यामुळे नुसता वाळवंट होता, नुसता सगळीकडं गवत, वाळलेलं गवत, खुरटी गवत दिसायचं. आता हा कवठेमंकाळ भोसे असा रूट आहे. खूप सारं हिरवळ आहे आणि हा सुंदर व्ह्यू म्हणजे पवनचक्क्याचा. आम्ही ह्यासाठी फेमसच आहोत. इकडे तुम्हाला सगळीकडे पवनचक्क्यांची शेती दिसून येईल. आणि हा आम्ही जत मार्गे विजापूर रूटवरून आतमध्ये वळालेलो आहोत. हा सिंगल रोड आहे आणि हे पुन्हा असं आकाश दिसत आहे तुम्हाला. हे छान वाटतं बरं की जमीन आणि आकाश यांच्यामध्ये व्हिडिओ करणं हे खूप सुंदर वाटतं. म्हणजे आपल्याला कळतं आपण जमिनीवर आहोत आणि आकाशाला सुद्धा हात पोचवू शकतो, हो की नाही. अशा प्रकारे आमचा प्रवास चाललेला आहे. इथं ठरलं आमचं की आपण गाणगापूरला जाऊ. मी पण खुश, चला जरा लॉंग ड्राईव्ह होईल, चला गाणगापूर तर गाणगापूर. मग मी लड्डू फुटा, पण तो लड्डू असा फुटला की जाऊन नंतर पोचला आमच्या दरेश्वरला, मुचुंडीला. अशा प्रकारे आम्ही होय नाही म्हणत शेवटी दरेश्वर मुचुंडीला आलेलो आहोत. हे आमचं कुलस्वामी आहे, हे त्यांचं एंट्रन्स आहे. हा दीपस्तंभ आहे जो तुम्हाला दिसतोय तो, हा दीपस्तंभ आहे आणि इथून आमच्या दरेश्वरची एंट्री सुरू होते.